वो शब्द बहुत हार्ड है, मेरे को खुद नहीं आता वो। तू दोस्त है वरना दुश्मनों में अगर इतनी मजाल हे काही मानणार नाही का घेऊन एकच झाले इतका आठवण कमाल झाला माहिती का पाणी आपल्या नाव कमी पहिले 3 बॉल टाकले, तिसरे 3 बॉल तर कोणालाच खेळून चांगले परिसर चांगले। तर जय शिवराय मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये, जो की असणार आहे आपल्या गावामध्ये चालू असलेले TPL स्पर्धेमधला। आणि आज आपल्या गावातल्या TPL स्पर्धेचा आता दुसरा दिवस आहे आणि आज असणार आहे आपली मॅच। मला तर पहिलेच घरीच उशीर झाला, म्हणजे 12 वाजले जवळजवळ। पहिला मॅच तर तिथं ऑलरेडी चालू झालाय आणि दुसरा मॅच असणार आहे आपला, त्याच्यामुळे आवरून सावरून लवकर जर्सी घालून आता मी चाललोय ग्राउंड वरती। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तोपर्यंत मी जातोय ग्राउंड वरती आणि तिथल्या तुम्हाला सगळे अपडेट्स पुढे ब्लॉग मध्ये दिसून जातील, त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघून घ्या। तर जय शिवराय मित्रांनो, आता फायनली आम्ही ग्राउंडवर आलोय आणि इथं पहिल्या मॅचचा टॉस झालाय संघर्ष आणि जय महाकाल मध्ये मॅच असणार आहे। तर संघर्षाने टॉस जिंकलाय आणि आता त्यांनी पहिले बॅटिंग घेतली आणि जय महाकालची बॉलिंग असणार आहे। आणि माझ्याकडे काम आलेलं आहे स्कोअर बोर्ड लिहायचं, म्हणजे आता स्कोअर बोर्ड लिहायचं नाही तर ती क्रिक हिरोज ऍप वरती अपडेट करायचं काम माझ्याकडे आलेलं आहे। आणि त्याच्या बाद मध्ये मजर शेख, लखन पवार। क्रिकेटच्या ग्राउंडवरती खेळाडू खेळण्यासाठी येतात आणि दर्शक त्यांचा खेळ बघण्यासाठी येतात। आणि आता दर्शकांचं कसं आणि किती मनोरंजन करायचं याची पूर्ण जिम्मेदारी खेळाडूंची असते। पण या दोघांपर्यंत सर्वात जास्त महत्त्वाची असते ती असते पंच कमिटी, जी की ग्राउंडवरती कसलाही प्रॉब्लेम आला तर 24x7 तो सॉल्व्ह करण्यासाठी अवेलेबल असतात। तर आता रियाज भाई यांनी मला तर स्कोरिंग लिहायला बसवलंय, त्याच्यामुळे आता मी त्यांची जिम्मेदारी, म्हणजे त्यांनी त्यांचं काम मला दिलंय, आता मग काम मी त्यांना देतोय, म्हणजे ब्लॉगिंग करायचं। तर कंटिन्यू करा तुम्ही आणि एन्जॉय करा। हिंदी थोडं मी मराठी भी चांगल्या प्रकारे बोलू शकतो, पण माझी एक हिंदीमध्ये शायरी जरा फेमस असते, त्या हिशोबाने मी काय करीत असतो हिंदीमध्ये बोलत असतो। हां, हिंदीमध्ये बोलत असतो। तर एक शेर जे मी स्वतःसाठी लिहिलेला होता, आता हे संघ हे सगळे आपलेच आहे। संघ जितल्यानंतर आणि हरल्यानंतर कसं होतं तर दोन्ही कॅप्टन समोरासमोर असते, तर त्यांच्यासाठी मी लिहिलं की किसी भी शय में तेरे हुस्न सा जमाल नहीं, किसी भी शय में तेरे हुस्न सा जमाल नहीं, तू बेमिसाल है तेरी कोई मिसाल नहीं, और शिकस्त खा गए तुझसे तू दोस्त है वरना, शिकस्त खा गए तुझसे तू दोस्त है वरना दुश्मनों में अगर इतनी मजाल नहीं। सर क्या बात है सर, क्या बात, ये बात है। यहाँ पर मौजूद है सब, यहाँ पर आपको देख रहे हैं ब्लॉग में, और ये ब्लॉग आपको प्रेक्षकांना गुंडे इनके पेज यूट्यूबवर बघण्यासाठी थोड़ी देर में लाईव्ह वेळ लागत होता। भारी खेळा आता। पहिली मॅच जिंकली तुम्ही, पहिली मॅच यांनी जशी टप दिली होती ना 65 रनाच्या टार्गेट मध्ये, एकदम भारी मॅच बघासारखी झाली, पूर्ण पैसा वसूल झाला होता। ही मॅच पण तशीच आहे आम्हाला, आज चांगली मॅच खेळायला मी चांगल्या पद्धतीने घालू ना यार आज हे अंपायर त्यांची घेऊ खाल्ले मारपाडा, खाल्ले मारपाडा, जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे। जय महाकालचे कॅप्टन सचिन भैया पैठणकर, जे की डॉक्टर पण आहे, आपले वेटरनरी डॉक्टर आहे आणि यांची ही टीम आहे स्वतःची। तर जर कोणाला कॉन्टॅक्ट करू वाटला तुमच्या वेटरनरी, म्हणजे काहीतरी आपल्या जनावरांना वगैरे काही दुखापत वगैरे किंवा मग दुखत असेल तर तुम्ही यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। नंबर सांगा तुमचा, 9765691510। हा, या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। आपल्या अंबडपासच्या किंवा मग जालन्याच्या एरियामध्ये तुम्ही डायरेक्ट त्यांना कनेक्ट करू शकता। शर्माना बंद कर दिया आप, क्यों क्या हो रहा था, क्या हुआ? हाँ, वो अलग टीम थी है ना। तो ये आए ओपनर बैट्समैन, मतलब नाम पता है बट याद नहीं रहा, तुम सब एक जैसे दिखते दरगे के। तो ये सैयद सलमान है जो कि ओपनिंग करने के लिए आए। और पार्टनर का है जो पार्टनर। ओ कहाँ घूम रहे हो, कहाँ घूम रहे हो आप? वहाँ पर, यहाँ पर बैटिंग करनी है। आपका काम है इनको इंटरटेन करना, नहीं तो हो जाओ पहले गेम। नहीं ऐसा तो कुछ नहीं है, बढ़िया मारो। उस दिन भी आपने शायद मारा था क्या? 5 बॉल में 0 पे आउट हो गया था, जल्दी आउट हो गए थे ना, बट तब बहुत दी थी आपने। वो क्या छोड़ने बॉलिंग से क्या छोड़ लिया था हमारे प्लेयर ने, वहाँ पर ना, यहाँ पर ये इनकी छोड़ी थी, क्या नाम है उनका? सद्दाम की छोड़ी, उन्होंने मारा।
बाद में लास्ट में भी आई थी मैच, अगर वहाँ पर कैच नहीं छूटता क्या मैच तो पूरा चले गया था। वो है, उसमें दिया था। मैं वो बराबर हो जा रहा हूँ। नहीं वो बराबर हो जाता, वहाँ पर बात कर रहे क्या तो वो सही नहीं लगता ना। हम एक दूसरे से बात करें ऐसा लगता नाही फिर। लय भारी ब्लॉग्स युट्यूबवर नाही इंस्टावर आहे इंस्टावर आहे हे आता पहिले वेळेस टाकणार युट्यूबवर। मी त्या दिवशी शूट केला होता, परवा दिवशीचा शूट केला, 3 वाजेपर्यंत एडिट केला पूर्ण, आणि तो सकाळी उठल्यानंतर एक्सपोर्ट केला, तो एक्सपोर्ट झाला नाही, मी पुरं मटेरियल उडून गेलं चट डील झालं, मी इकडे काल भटकलोच नाही मग। चल बस रुलाएगा क्या? अब यहाँ पे कब तक है? यहाँ पर पूरा टूर्नामेंट होता है? हाँ पूरा मतलब पूरा ये एंजॉय करने है समझो, पूरा एंजॉय पूरा करना, पूरा एंजॉय करना। पूरा एंजॉय करने का, लोगों को भी इंटरटेन करना, बस इसने इन्होंने सब मतलब वो क्या करते हैं उसको सब्सक्राइब करके रखने का। हाँ ये काम उनका है, आप कर लो जल्दी से। देखो भाई जो भी ये चैनल देख रहा हूँ भाई को सपोर्ट करो, सब्सक्राइब हाँ। करो, एकदम अच्छे से ब्लॉग बनाते हैं, बढ़िया 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 ब्लॉग्स बढ़िया आएंगे। ब्लॉग आएंगे आपको। एक बार सबके सब्सक्राइब बोलो। वो शब्द बहुत हार्ड है मेरे को खुद नहीं आता वो शब्द। नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए। द मॅन ऑफ द मॅच ऑफ त्या मॅचची राज RSS होती का तिथे फायनल मॅचची मॅन ऑफ द मॅच विशाल भाई आमने मेडिकल आहे ना तुझं पारनेलाच ना झिरपी फाटेल आहे का चालत आहे भारी खेळा त्या दिवशी नाही खेळा यार तो. पाहत होतो मी कुठे रात्री प्लॅनिंग काय केली प्लॅनिंग फर्स्ट ओव्हर आहे बॉल आज नाही ना मी नई बॉल से डालतो आज प्लॅनिंग आज हीच आहे, मला काल 29 आणले, आज 33 खाणार, आणि दुसरी म्हणजे अशोक भाऊ मेन विकेट काढणार, बाकी भाई भाई की भाई काम काही घेणार नाही। चॅलेंज करायला लागला बरं का तू हे बघ YouTube वर टाकणार आहे चॅलेंज करायला लागला ना सॉरी आमचं चुकलं, माफ करा हे काही मनार नका घेऊ। प्लॅनिंग कशी सांगा ना ये बातें बताई नहीं जाती। ये बातें बताई नहीं जाती इथं आता मीम टाकून देत होती ये बातें बताई नहीं जाती ते दिसतं डिलीट झालं हो ना ते मेन आहे करताना अशोक भाऊ निक आहे तू ते 12 बादा मारते, त्याच्यानंतर आउट जर केलं हुकून चुकून तर दीपक भाई वाले तू ते आधी ते साळी भाई तितके विकेट गेले तर ते भाई भाई तू ते मारतो बरं, ते मारलं तर माग माझ्यात बसलेला ते खोटा ठोकून मारता कोणला आउट कोणला घालता पंचायतच आहे। हमारे यहाँ ऐसा ही होता है। तर मग मॅच सुरू व्हायच्या अगोदर दोन्ही टीमच्या प्लेयर्स सोबत थोड्याशा गप्पा गोष्टी करून आलो। तर आता मॅच चालू झाली आणि माझ्या मागे जे काम दिलं होतं म्हणजे स्कोर बोर्ड लिहायचं, तर आता ते काम मला पूर्ण करायला लागणार आहे। तर आता जवळजवळ या मॅचच्या 5 ओव्हर झाले आणि 5 ओव्हरमध्ये 67 रन झाले, ते 1 विकेट पडली आहे आणि आता ड्रिंक ब्रेक झालाय आणि सय्यद सलमान जसं की तो आपल्याला ब्लॉगमध्ये म्हणलाच होता की मी आज भारी खेळणार, आणि त्यांनी 12 बॉलमध्ये आतापर्यंत 22 रन काढले आणि त्याच्या भारताही भारी खेळला लक्ष्मण कदम ज्यांनी 16 बॉलमध्येच 42 रन काढलेत। आता मारला 6 चांगला झेंडू परंतु तितक्याच चांगल्या प्रकारे तोडलेला आहे, सीमारेषे बाहेर आहे आणि हा चौकार 93 मी सचिनचा हा झेंडू पुन्हा लखनसाठी की मी काय करत होतो तर आता जसं की यांनी विचारलं होतं की तू नेमकं फोनमध्ये करू काय राहिला, तर ऐका मग आता आपल्या गावातलं TPL असो का बाहेरची कोणती पण लीग असो, तुम्ही घरी बसले बसले जर ती मॅचेस YouTube लाईव्ह असेल तर तुम्ही निश्चित ती मॅच आणि ती झालचे काढलेले रन्स वगैरे किंवा मग खेळाडू बघू शकता। पण याच्या व्यतिरिक्त ग्राउंडवरती खूप भारी भारी घटना होतात, खूप भारी भारी गप्पा गोष्टी होतात ज्या की तुम्हाला YouTube लाईव्ह मध्ये दिसून येत नाही। तर मग दररोज मॅचच्या दरम्यान ग्राउंडवरती ज्या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी तुम्हाला व्लॉगच्या माध्यमातून कळवण्याचं काम मी करतो। जसं की आज TPL ची मॅच बघण्यासाठी माजी मंत्री व आमदार माननीय श्री राजेश भाई टोपे येणार होते। याच्यासाठी चालू आहे की आमच्या गावामध्ये आता जे आपलं TPL चालू आहे ना हे बघण्यासाठी आज येत आहे राजेश भाई टोपे जे की आपले माजी आरोग्य मंत्री होते आपल्या महाराष्ट्राचे, ते आज आपल्या गावामध्ये मॅच पाहण्यासाठी येणार आहे। अरे लय बेजार झालो आम्ही, आमची मॅच एक तर बरं का मी प्लेअरला फोन लावतोय ती स्कोर पण टाकतोय, डिलीट झाले काय ते त्या दिवशीचे फोटो डिलीट झाले। आज स्कोर टाकायची गरज नाहीये, व्लॉगर त्या दिवशीचा कृष्ण वागुंडे ती लय भारी ब्लॉग्स इंस्टाग्राम वर लय भारी ब्लॉग्स इंस्टाग्राम वर युट्यूब वर आणखी टाकलं नाही लय भारी व्लॉगचे व्लॉगर कृष्णा वागुंडे हे आपला मोबाईल घेऊन इथे आलेले आहेत आणि ते स्कोर अपडेट करत आहेत आणि आमचे कृष्णा वागुंडे यांचं पण थोडंसं काम कमी झालंय, आता सोपं झालंय। सकाळपासून व्लॉग बनत असतात, मैदानात काय चाललंय काय घडामोडी होत आहेत ते सगळं आपल्या इंस्टाग्रामच्या
लय भारी व्लॉग वर टाकत असतात. खरंच लय भारी कृष्णा तुम्ही. धन्यवाद धन्यवाद. कशाचं बहुत ही ज्यादा दर्द हुआ मेरे को जो सुन के. ब्रेकअप झालं इतकं हट होतं, इतकं मला झालं होतं माहिती का. मला तीच मॅच झाली नाही, घरी गेलो की आलोच नाही. मला पण जेव्हा तू मॅसेज टाकला का अरे ते कालचं सगळं डिलीट झालं यार म्हणलं हार्ट ब्रेक. आता येतात काय होतं काय माहिती. चल मी लाईनिंग फॉर्म देतो. चालतं ठीक आहे. ऑपोजिट मी खेळणार बा मारी. हो भाई मी बॅटिंगला आले जास्त नाही टाकायचे. नाही तू सूट ओपनर येऊ का. बिंदास कॅच सोडायचे मग आउट नाही करायचं. जीवन राठोड जसं म्हणलं होतं तसं त्यांनी मला आउट तर नाही केलं, पण आम्ही मॅच सुद्धा नाही जिंकलो. पण माझा भाऊ निखिल उशी मॅच खेळायला आलेलं बघून मन एकदम खुश झालं. आणि ही खुशी दुप्पट तेव्हा झाली जेव्हा आपल्या काही फॉलोअर्स मित्राची आपल्याच क्रिकेट ग्राउंड वरती भेट झाली. आम्ही जिंकलो आज. झाकण झुल्यातून नव्हता पण आम्ही जिंकलो आज. पोस्ट आहे पागल ब्लॉगर नाही. येड्या तुला माहितीये का मी पुरा एडिट केला. मी त्या पुरा एडिट केला होता बरं का. आणि पोस्ट करायचा अपलोड करायचा तू थंबनेलवर होता माझ्या. राहुल भाई संपली. अय भाई अच्छा माझ्या थंबनेलवर तूच राहणार आहे. टीमच्या पकड पकड जाय ना यार. झालं सगळ्याच पहिले आपण दोघं त्यांच्या असे याचं पण झालेलं वाटतं आहे जान पहचान क्या हमारे प्लेयर से जान पहचान तुम्हारी दोस्त है हमारी टीम में आओ क्या कल आओ जल्दी ये सबसे पहले बैठते फिर मैच हो जाता रात को ग्रुप पे बस. हाँ 5 मैच बाकी कुछ नहीं होता अभी. ठीक है देखते कल पडली विकेट पडली आता गेला. विचार करके आए देशात तेवढा कोयता पाठा रे मायला. व्हिडिओ आला पाहिजे मेन्शन आलं पाहिजे. थोडे मोठे कारणवश उद्घाटन पूरा टाइम देने के लिए कोयता पाठा पहिले कोयत्याची बॅटिंग पाहिजे. तुला कोण नव्हती घेतला 30 मिनट के अंदर राजेश भैया टोपे का आगमन होने वाला है ग्राउंड पर. बालभाऊनी काय बॉलिंग टाकली बालभाऊ लय भारी बॉलिंग टाकली बरं. त्यामुळेच हारलो आम्ही. हो चुके हैं यशवंती के त्यामुळेच हारलो आम्ही. सर्व क्रिकेट प्रेमी यांचं संघर्ष क्रीडा मंडळ पंचकमिटीकडून हार्दिक असे स्वागत. मग त्याला काय एवढं नाही मारले बरं का. कारणाने चेंडू हा बाहेर निघाला आणि गेलो पहिल्या बॉल पण चेंडू आला पाहिला पट्ट्यात दिसलं सण वाढा समोर. तिथून पुढे जाते रिलॅक्स झाला. तुम्ही ना ते ज्यांनी माझ्यासोबत स्कॅम केला कसं स्कॅम बॅटिंगला गेलो मंत्री अरे भाई मी बॅटिंगला गेलो मी चांगली बॅटिंग केली पण यांनी कॅमेऱ्याकडे नाही दाखवलं. प्रमोशन केलं मी माहितीये का तुझं. मग अरे वा आपल्याला लय भारी ब्लॉगचं किती प्रमोशन केलं. अभिमान आहे भाई तू आमचा ताडाचा ब्लॉग हो, आहे. अरे वा धन्यवाद तुमच्यामुळेच मी माहिती का. ते तर आहेच ना. आपल्या इथं टीपीएल मध्ये आज जी आपली मॅचेस आहे ना इथं आपले जे माजी आरोग्य मंत्री होते राजेश भाई टोपे आपले जालन्यामधून त्यांचं आज आगमन होणार आहे. आज शूटचं त्यांचं काम आपल्या भावाकडे आलेलं आहे म्हणजे आपल्या भावाकडे. आता तुम्हाला असं काही शूटचं काम वेडिंगचं काम म्हणजे आपलं लग्न वगैरेचं किंवा कुंकुट्याचं काही पण कार्यक्रम असतात तर करून दे बरं का एकदम चांगल्या पद्धतीने. दिवसभर कॅमेरा इकडे तिकडे फिरू फिरू आमचा युट्यूबचा लाईव्ह स्ट्रीमर जमला होता. मग त्याची रिप्लेसमेंट म्हणून सोफियान शेख तो कॅमेरा चालवायला गेला होता. म्हणलं चला मग आता सोफियान शेख तर गेलेलाच तर त्याला आपण कंपनी द्यायला जाऊ. पण खरं सांगू का कंपनी देणं एक बहाणा होता. खरं तर मला ते वर छतावर बसून मॅच बघायची होती कारण इथून जो मॅचचा व्ह्यू भेटतो ना तो पूर्ण ग्राउंड मधून कुठूनच भेटत नाही. मी बसलेलो बा इथं कॅमेरामॅन सोबत आणि आपल्यासोबत एक कॅमेरामॅन सोफियान शेख आणि जमते नाही का. अरे एकदम बढिया. आपल्याला असं कोणतंच काम नाही जमत. अरे वा. तर मग इथून जो व्ह्यू दिसतो ना मॅचचा तो एकदम भारी दिसतोय. आता या मॅचची पहिली इनिंग झाली जी की यशवंती फायटर आणि सायराज फायटर मध्ये होती. स्कोर किती झाला सोप्यान भाई स्कोर किती झाला. स्कोर किती झाला विशाल. 81 रन झाले पहिल्या इनिंग मध्ये म्हणजे रन आमचे पण तितकेच झाले होते आमच्या मॅच मध्ये. हा आमचं सांगायचं 81 धावा बनवायचे. हा
तर आमचं पण सांगायचं राहिलं की आमची पण याच्या अगोदरची मॅच होती, त्याच्यामुळे आमच्या मॅचचा कोणताच पार्टी या ब्लॉगमध्ये दिसणार नाही, कारण की मी स्वतः मॅच खेळायला होतो, त्यामुळं कोणताच पार्टी तर दिसणार नाही. आमच्या मॅचमध्ये पण आम्ही 80 रन स्कोर केले होते आणि ते डिफेंड झाले नाही आमच्याच्याने, कारण की स्कोर कमी होता आणि ती मॅच आम्ही हरलो. पण आणखीन 5 मॅच बाकी आहे, म्हणजे गेम आणखीन संपला नाही. आम्ही 5 मॅच मध्ये राहिलेले आणखीन कमबॅक नक्कीच करू आम्ही. ओय शॉट आहे यार, शॉट आहे, भारी शॉट, 6 मारतो बरं का त्याला. ओय ओय हवीत असणार आहे, कारण तो कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे सोडला. तर आता आपल्या गावामध्ये मी जसं की म्हणलो होतो, राजेश भाई टोपे यांचं आगमन होणार आहे, तर त्यांच्या आगमनासाठी पूर्ण तयारी झाली आहे. आमच्या निमंत्रणाला मान देऊन ते या स्पर्धेला आले, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि तर मग माजी मंत्री माननीय श्री राजेश भाई टोपे फायनली आपल्या ग्राउंडवरती मॅच बघायला आलेच होते. मग पहिले तर पुष्पहार घालून त्यांचा सन्मान करण्यात आला आणि नंतर क्रिकेट खेळण्यासाठी ते स्वतः ग्राउंडवरती उतरले. लाईव्ह ते पण आहे ना, आपला ब्लॉग पण आहे लाईव्ह, ते पण आहे ना, आपला ब्लॉग पण चालू आहे. आता सगळेजण तर साहेबांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंडवरती गेले होते, पण मला सोफियान भाईला काही जाता आलं नाही, कारण की आम्ही दोघं होतो आजचे कॅमेरामॅन. आपण कॅमेऱ्याच्या समोर येत आहात. खूप खूप आभार, धन्यवाद. आपण आपल्या बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. तर मग आत्ताच राजेश भाई टोपे यांचं आगमन झालं होतं, त्यांनी थोडंसं मार्गदर्शन पण केलं आणि थोडंसं ते जे यंग प्लेयर्स आहेत त्यांच्यासोबत थोडंसं क्रिकेट पण खेळले आणि आता ते गेले त्यांचं पुढं मीटिंग असेल त्याच्यासाठी. आणि जो आता राहिलेला सामना आहे आपला तो आता कॅरी ऑन होतोय. रोहित लोहरे वेळ काढून त्या स्पर्धेत चांगला बॉलर आहे, पण पहिल्या बॉलर 6 आला तर काम 25. रोहितचं तर काम होणार, आणि जर रोहितने पहिले 3 बॉल नाही टाकले, तिसरे 3 बॉल तर कोणालाच खेळून द्यायचे. रोहित मग इथं अर्ध्या लोकांना चांगलं टाकला तर अर्ध गाव झोपू पण देणार. हा, अर्ध गाव अर्ध्या रातपर्यंत झोपून देणार नाही तो. हो, तरी पण काय होतं, वाटतंय की तो चांगली बॉलिंग टाकीन. फक्त पहिले 2-3 बॉलर चांगले जर पडले तर कॉन्फिडन्स येईल. बॉलर तर एकदम भारी आहे आणि वाटतंय पण की त्यांनी चांगली ओव्हर टाका म्हणून. आणि टीमनी मागच्या मॅचला थोडेसे रन गेले त्याच्याकडून, तरी पण टीमने त्याच्यावरती भरोसा टाकला, कारण की एका अर्धी मॅच तर सगळ्याचीच खराब जात असते, याने तुमची क्वालिटी डाऊन नसती होत मॅच एक खराब गेला तर. आणि तुला जास्त माहिती, तू सांग. हा, मी तेच सांगणार होतो की नवीन प्लेअरला कसं आहे, थोडं बॅक केलं ना ओल्ड प्लेअरने, म्हणजे एक्सपिरियन्स प्लेअरने, तर नवीन प्लेअरला थोडी हिंमत मिळते. मग नर्वसनेस डाऊन झाला का ऑटोमॅटिक परफॉर्मन्स निघून येतो. त्यामुळे नवीन प्लेअरला काही पुश केलं पाहिजे. आता पहिल्या ओव्हरला बघ, याच्या अगोदरच्या पहिल्या मॅचला जेव्हा बॉलिंग केली होती, पहिल्या ओव्हरला फक्त 7 रन दिले होते. पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले, सेकंड ओव्हरला थोडा मार गेला होता 14 रन. आपण प्रथमच हे युट्यूब लाईव्ह वर दाखवत आहे आपल्या गावातलं. आपल्याला असं कुठं ना कुठं तर वाटत असताना का जिथे कुठं क्रिकेट प्रेमी आहे ते कुठं ना कुठं आपल्याला बघतच असतील. कौतुकाची गोष्ट आहे. मी घरी सकाळी बैठकीत बसल्यानंतर आमच्या टीव्हीवरती आपल्या गावचा मॅच सुरू होता आणि तो मी बघितला, खूप आनंद झाला. बरोबर, खूप अपेक्षेप्रमाणे तरी जिंकलाय. काही आपले क्रिकेट खेळाडू घडवून जर तुम्ही व्हॉलीबॉलच्या नेटला आणि बॉलला पैसे देत असतील, तुमची टीम चांगली आहे, त्याच्यामुळे तुम्ही 5 मॅच विषय घ्या. उद्या लांबून मॅच खेळण्यासाठी येतात आणि मॅच मध्ये आपलं 100% योगदान देतात आणि मॅच जिंकण्यामध्ये पण खूप जास्त मदत करतात. कसं वाटतं तुम्हाला आमच्या गावातल्या आता युट्यूब लाईव्ह वगैरे बघून? भारी वाटतंय आणि मजा पण येते. आम्ही एवढ्या लांबून येतो म्हणजे आम्ही 100% देण्यासाठी देतो, कारण आम्हाला माहिती आहे की याच्या मागे मालकाने किती परिश्रम घेतलेले. स्वतः मालक म्हणून त्यामुळे आम्ही मालकासाठी खेळतो आणि आम्हाला पण खेळण्याचा आजचे तर सामने संपले होते, पण इथून पुढे पण खूप सारे सामने बाकी आहेत. म्हणजे तुम्हाला असेच भारी भारी व्लॉग्स खूप सारे बघायला भेटणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.